आता सर कॉर्पोरेट मॅनेजमेंट हम्म. ठीक आहे आणि तुमचं नेव्ही मधलं मॅनेजमेंट. तुम्हाला काय वाटतं कॉर्पोरेटने नेव्ही कडून शिकण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत? कॉर्पोरेट मध्ये जे टीम वर्क आहे ओके. हा, ते टीम वर्क आणि नेव्ही मध्ये जे टीम वर्क आहे याच्यात भरपूर डिफरन्स आहे. फरक आहे. तर नेव्ही मध्ये जे बॉन्डिंग आहे तशी बॉन्डिंग कॉर्पोरेट मध्ये हवी आहे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट मध्ये आपण दुसऱ्यांना कशा पद्धतीने डेव्हलपमेंट साठी काही टिप्स देऊ शकतो का ते सुद्धा बघितलं पाहिजे. इथे कॉर्पोरेट मध्ये आम्ही जर ऑब्झर्व केलंय की सेल्फ डेव्हलपमेंट फार महत्वाची असते. तर प्रत्येक जण फक्त सेल्फ वर फोकस्ड आहे, ग्रुप डेव्हलपमेंट वर नाही, Self-focused. सेल्फ फोकस्ड आहेत. हम्म. त्यांनी ग्रुप मध्ये म्हणजे आपले जे काही टीम आहे त्या टीमला कसं डेव्हलपमेंट करायचंय किंवा त्या बरोबर आहे. टीमला कसं मोटिवेट करायचंय ते जरा मिसिंग आहे. थोडं मिसिंग वाटतं. आणि ते नेव्ही मध्ये भरपूर प्रमाणात आहे. नेव्ही त्याप्रमाणे सगळ्यांना घेऊन आणि सबका साथ सबका विकास अशा पद्धतीने काम अशा करते. पद्धतीने आहे ते, कारण देशसेवेचा विषय आहे तो. बरोबर. आणि ऍक्च्युली कॉर्पोरेट म्हटलं तरी ते इकॉनॉमिकली सपोर्टिव्ह आहे. मला तर वाटतं इथे पण असेच इंटरव्ह्यू ठेवायला हवेत पण कॉर्पोरेट कॉर्पोरेट मध्ये एसएसबी थोडक्यात सारखे. कॉम्पिटिटिव्ह नेचर भरपूर आहे. हा, कॉम्पिटिशन जास्त आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की मी जर दुसऱ्याला काही नॉलेज शेअर केलं तर टुमॉरो ही विल बी माय माझी पुढची कॉम्पिटिटर. जाणार म्हणजे थोडक्याला दुसऱ्यांना सपोर्ट जरा थोडा कमी करायला आहे. हवा. बरोबर.